मित्रहो, पुन्हा आपलं एकदा स्वागत। मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाने आझाद मैदान मुंबई इथे 29 ऑगस्ट पासून सुरू आहे। या आंदोलनाची फलश्रुती नेमकी काय असेल हे शासनाच्या भूमिकेनंतर आपल्याला कळेल, परंतु या आंदोलनाने महाराष्ट्रात सामाजिक आणि धार्मिक वातावरणात एक सलोखा निर्माण केला एवढं मात्र निश्चित। मराठा आरक्षण आंदोलनाला भेट देण्यासाठी अनेक नेते आझाद मैदानावर दाखल होत असतात। आंदोलन अगदी तटस्थ वळणावर आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। काल देशातील ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांच्या कन्या तथा महाराष्ट्राच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली। यावेळी मराठा आंदोलकांनी एक प्रकारे विरोधात घोषणा दिल्या। अनेक मराठा नेते राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसले, स्वतः शरद पवार देखील राज्याच्या मुख्यमंत्री पदावर 4 वेळा बसले, परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनाही सोडता आला नाही याचा काहीसा राग आंदोलकांमध्ये दिसून आला। त्यामुळे सुप्रियाताई सुळे यांच्या गाडीला घेराव घालण्यापासून तर विरोधात घोषणा देण्यापर्यंत आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला। या आंदोलनस्थळी MIMचे नेते वारिस पठाण यांनी भेट दिली, मात्र समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू असीम आझमी यांनी उपोषण स्थळाला भेट दिली तेव्हा आंदोलकांनी अबू आझमी यांच्या जिंदाबादच्या घोषणा दिल्या। आझमी यांनी मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली आणि मराठा आरक्षण संविधानाच्या कक्षेत मिळावं असे सांगत मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला। मनोज जरांगे पाटील यांनी देखील यावेळी म्हटले की आपल्यात हिंदू मुस्लिमच्या नावाखाली आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी दरी निर्माण केली, परंतु यापुढे असं होणार नाही। मराठा समाज आपल्या पाठीशी उभा राहील असं थेट म्हटलं। शिवाय अबू आझमी यांच्या विनंतीवरून मुस्लिम आरक्षणाच्या मागणीला आपण पाठिंबा देऊ असं आश्वासनही मनोज जरांगे पाटील यांनी दिल्याची यावेळी समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले। दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलनाची पहिल्या दिवशी उपाहारगृहे, स्वच्छतागृह बंद ठेवून जी अवहेलना करण्यात आली त्याविरोधात मराठा आंदोलकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला। यावेळी मराठा आंदोलकांना स्मरण झाले की मराठा तरुणांना हिंदू म्हणून वापरून घेणाऱ्या हिंदुत्ववादी शक्ती मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे का आल्या नाही असा जाहीर सवाल मराठा आंदोलक करीत आहेत। मुंबईत एका गणपती मंडळावर भेट देण्यासाठी गेले असता मराठा आंदोलकांना मंडपात घेतले गेले नाही अशा स्वरूपाचा आरोप मराठा आंदोलक करीत आहेत। तर दुसऱ्या बाजूला दक्षिण मुंबईतील अनेक मशिदी मराठा आंदोलकांसाठी खुल्या करण्यात आल्याचे समाजवादी पक्षाचे महासचिव आणि प्रवक्ते राहुल गायकवाड यांनी रिवेज मीडियाशी बोलताना सांगितलं। ज्या मराठा समाजाचा वापर हिंदुत्वासाठी करण्यात आला, मात्र त्याच मराठा समाजाच्या आंदोलनासाठी एकही हिंदुत्ववादी संघटना आणि धारकरी पुढे आले नाहीत असा आरोपही मराठा आंदोलक करीत आहेत। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेलं आंदोलन हे कळत न कळत एक सामाजिक सलोख्याचं वातावरण आणि सामाजिक सौहार्द आणि 2 धर्मांमधला तणाव कसा मिटवण्याच्या दिशेनेही पुढे गेलं ही या आंदोलनाची एक सामाजिक धार्मिक एक बाजू आहे आणि या आंदोलनाला अनेक पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे। आज आंदोलनाचा 4था दिवस आहे, मात्र अजूनही शासकीय स्तरावर राज्य सरकारने या आंदोलनाच्या संदर्भात कुठलाही तोडगा पुढे आणलेला नाही। अर्थात आज काही अंशी सांगितलं जाते की पुन्हा एकदा न्यायमूर्ती शिंदे समिती ही आझाद मैदानावर येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे आणि सरकारने नेमका कुठला तोडगा किंवा कुठला पर्याय दिलेला आहे या संदर्भात ते आंदोलकांशी बोलतील। मात्र नेमकं काय घडेल हे आपल्याला कळेलच, परंतु आज आपण इथंच थांबूया आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्र आपतेष्टांना हा व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांना शिफारस करा। धन्यवाद।